प्रवीणजी चांदोरकर साहेब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी जे ॲक्वागार्ड आहे ते प्रीमियर पूलचे मालक अमितजी शेट्टी साहेब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला पुन्हा एकदा महत्त्वाचे रोख पारितोषिक आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यासाठी रक्कम आपल्याला पाहायला मिळते. ओरिएंटल कंपनी यांसकडून पाहायला मिळते, त्यामुळे त्यांचे देखील आभार. आणि या स्पर्धेकरिता लागणारे चेंडू ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रोव्हाइड केलेत ते सन्माननीय संदेशजी शेठ आणि समीरजी बुटाला यांच्याकडून महत्व आहे. दरवर्षी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात जे बॉल्स प्रोव्हाइड केलेत, त्यामुळे त्यांचे देखील आभार. आणि रोहितजी पोरे यांचा वाढदिवस देखील आपण पाहतो, त्यांचा देखील आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर चॅम्पियन स्पोर्ट्स म्हणजे अर्थात आपण पाहतोय चांबारलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. सगळ्यांना आतुरता होते की आयकॉन कोण असेल, परंतु स्थानिक गावचाच खेळाडू महत्व रजत मुंडे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणि त्याच्या समोर आयकॉनच्या भूमिकेमध्ये एजाज कुरेसी डावकुरे हाताचा विध्वंस फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या समोर दुसरा आयकॉन प्रथमेश म्हात्रे अर्थात पिट्टू आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. या फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये नुकतीच रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर आपण पाहतोय ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते 4 व्हीलर कार असा प्रथमेश म्हात्रे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 3 एकंदरीत आयकॉन खेळतात की काय, परंतु नाही, चांबर्ली गावचा हा संघ आपण पाहतोय. आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आपल्याला रुमन 11 महाडचा संघ आपण पाहतोय, जो महाडच आपण पाहतोय. महाडमधील हे सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये आयकॉन जर पाहायला गेलात तर बारामतीला बिलॉंग करणारा मयूर मसाला आपण पाहतोय. आणि त्याच्या समवेत अवमातोय अनिकेत चव्हाण तेलंगी गावचा सुपरस्टार. महाड शहर पोलीस ठाण्याचे सन्माननीय पोलीस अधिकारी कांदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी अध्यक्ष सुदेश कलमकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. निश्चितपणाने युनायटेड 11 महाड या नावानं हा आपल्याला संघ पाहायला मिळतोय. टॉस झाला अगदी व्यासपीठाच्या समोर, ज्यावेळेला टॉस आपण महत्व चॅम्पियन स्पोर्ट्स या टीमच्या वतीन टॉस केला प्रथमतः फिल्डिंग करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅटिंग करण्यासाठी युनायटेड 11 महाड या संघाला पाहतोय आमंत्रित केले गेले. एक मानाची दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि यापूर्वी आपण आवाज ऐकलात सेकंड हाफमध्ये पहिल्या मॅचमध्ये दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज गेले कित्येक वर्ष समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळत आहेत असे किल्ला रोहाचे अर्चनजी मुंडे त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. आणि आमच्या संवेद ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये सन्माननीय राहुल शेठ सर देखील जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक सरचे स्वागत. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वंडर स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कॅप्चर केली जाते, ब्रॉडकास्टिंग केली जाते. आणि या खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष या स्पर्धेला सजवण्याचं काम गोरेगावचा ब्रँड म्हणून ओळखले जाणारे या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये विलास डेकोरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले असे फ्लड लाईट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, विलासजी शिंदे अँड कंपनी. त्यामुळे स्पर्धेची चर्चा या संपूर्ण महाराष्ट्रभर रंगते. ज्या वेळेला आयकॉन येतात, ग्रामीण खेळाडू सोबत आयकॉनचा परफॉर्मन्स कसा असतो, त्यांचं कॉम्बिनेशन कसं जमतं, हे सगळं बघण्यासाठी महाडकर नेहमीच गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता आपण पाहतोय 34व्या पर्वामध्ये आपण प्रवेश केलाय आणि आजची पहिली रात्र ही भेटीला येताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटची परंपरा जपणारा हे ग्रुप म्हणजे फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये कुणाच्या नावावरती जाणार. येणाऱ्या रविवारच्या रात्रीमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील तारे सितारे आवर्जून सगळेजण मैदानावरती आपल्याला खेळताना इन ऍक्शन पाहायला मिळतील. गतवर्षी देखील आपण पाहिलंय कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, केतन म्हात्रे, फरदीन काझी हे सगळे खेळाडू येणाऱ्या पुढच्या काही रात्रीमध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. आणि खूप दिवसांपासून चर्चा देखील रंगली होती की
महाराष्ट्रामधील तर खेळाडू आहेत, परंतु बाहेरच्या राज्यामधील देखील खेळाडू येतील की काय? हो, येतील, निश्चितपणाने येतील. आणि जी मोठी नावं आहेत ते अनाउन्समेंट आम्ही निश्चितपणाने तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू की मोठमोठे सगळे खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतील, ज्यांनी भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची अगदी जर पाहायला गेलात तर दबदबा निर्माण केला आहे. ते सगळेच खेळाडू येताना पाहायला मिळतील. जावेद मैदानाच्या आतमध्ये सामन्याला इथून पुढे सुरुवात होईल. एका साईडला जर पाहायला गेलं तर युनायटेड 11 महाड आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आपण पाहतोय चॅम्पियन स्पोर्ट्स महाडचा संघ आपण पाहतोय. म्हणजे चांबर्लीला बिलॉंग करणारे हे सगळे खेळाडू आणि 2 आयकॉन. सामन्याला सुरुवात करूयात. पहिलाच बॉल यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. खेळाडू आहेत डीप मध्ये, फिल्डिंग सेट केली गेली होती. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. जोपर्यंत फेकी करतील 2 धाबा अगदी प्रचंड वेगानं आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतील. आघाडीला आलेली जोडी एका साईडला अर्सलन पल्लवकर त्याच्या नावावरती यंदाच्या अंगामध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा ज्याने केलाय असा खेळाडू अर्सलन पल्लवकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मजाफा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ओमकार. हो, या वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. फ्री होम डिलिव्हरी इथून पुढे दिली की काय? अर्सलन काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली आहे. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना युनायटेड 11 महाड या टीमला विकेटचा पता. अगदी पहिला बॉल तर चांगला खेळला होता अर्सलन यांनी, परंतु दुसऱ्या बॉलमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं आणि विकेट आपली गमावताना पाहायला मिळाले. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. आपल्याच या विभागामधील ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये तेलंगे गावाला बिलॉंग करणारा अनिकेत चव्हाण दाखल होताना पाहायला मिळतोय. अनिकेतला देखील आपण मुंबईचा असेल, पुण्याचा असेल क्रिकेट सध्याच्या घडीला इन्फॉर्म म्हणून अनिकेतकडे देखील आपण पाहतो. प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील अनिकेतची कामगिरी आपल्याला चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाली. त्यामुळे कॅपेबल आहेत आणि टॅलेंट तर खूप सारं या खेळाडूमध्ये आहे. परंतु आता जर पाहायला गेलं तर समोर एक चांगला ताकदवान संघ, ग्रामीण गटामधील एक ताकदवान संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. ओमकार पाटीलच्या नावावरती विकेट आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला पुन्हा एकदा आपण इथून पुढे करूया सुरुवात. षटकातील तिसरा बॉल. या वेळेला बॅकफुटला आले होते. हलक्या त्यांना डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला धावा जास्तीचा जमा कराव्या लागतील. मागची मॅच आपण पाहिली ज्या वेळेला 56ची मॅच देखील रंगली होती. 2 मध्ये 7ची गरज असताना 1 मध्ये 1ची गरज होती. त्यामुळे सगळा मॅच रंगणार, 3 मात्र शंका नाही आहे. कारण का एवढ्या मोठ्या प्रेक्षक वर्गामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. प्रेशर दबाव सगळ्यांवरती असेल. या वेळेला बॅकफुटला येऊन आपण पाहतोय ज्या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, फटका नाही मिळणार. बॉल एवढा प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ झालाय. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल सगळे झालाय. बघता बघता आपण पाहतोय टीमची धावसंख्या धापकावरती 3 या आकडावरती 3ला 1 सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळायचं होतं. जागेवरून तुम्हाला बॉल नाही मिळणार. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. पायांचा वापर नाही केला तर बॉलच्या रिच पर्यंत तुम्ही नाही पोहोचू शकणार आणि हेच चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल. दूरवरचा प्रवास करून आपल्याला हा संघ दाखल होताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन स्पोर्ट्स टीमच्या या नावानं हा संघ उतरलाय. या वेळेला समोरच्या दिशेने खेळाडू कोणताही नाही आहे. मिड ऑन ला बीट करत बॉल वाईट स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी व्हेरी मच नीडेड. चौकार.
चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती या टीमला, म्हणजे अर्थात युनायटेड 11 महाड या टीमला. आणि तो चौकार आपल्याला बॅटिंग करत असताना मजफा यांच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. टीमची धाबसंख्या धाबकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थात 7 त्या आकड्यावरती. आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर आणखीन एक वेगवान गोलंदाज त्याच्या नावाची चर्चा होते संपूर्ण या रायगड जिल्ह्यामध्ये. चांबर्ली एक्सप्रेस म्हणून देखील त्या गोलंदाजाकडे आपण नेहमीच पाहिलंय. संदेश मुंडे बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज समोर तेलंगीचा सुपरस्टार अनिकेत चव्हाण. सुरुवातीच्या काही मॅचेस मध्ये तुम्हाला थोडेसे प्रश्न निर्माण होतील की फिल्डिंग कशाप्रकारे सेट करावी किंबहुना काय. हळूहळू जसा मॅच होतील तसं सगळे खेळाडू सेट होतील आणि अगदी वेळेवरती या मॅचेस आपल्याला कव्हरअप होताना पाहायला मिळतील. चांबर्ली एक्सप्रेस सध्याच्या घडीला बाउंड ट्रॅक वरती आहे. नाव आहे संदेश मुंडे, बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. या वेळेला टप्पा पडतोय, बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. थोडीशी वाट बघितली होती अनिकेतने, परंतु तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात केली आहे. गोलंदाजी करत असताना संदेश मुंडे या गोलंदाजाने पहिलीच रात्र पहिलीच मॅच रंगली. त्यासाठी एवढा मोठा प्रेक्षक वर्ग जनसमुदाय आज मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय चहू बाजूला. हो, यावेळेला आणखीन एक बॉल निर्धाव स्वरूपाचा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. नाही बॉल मिळणार. टप्पा पडतोय, थोडासा वळण घेणारा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अनिकेत थोडेसे बीट होत आहेत. लगातारचे हे 2 डॉट बॉल. ज्या वेळेला तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता, ज्या वेळेला मोठमोठ्या संघांसमोर खेळता, त्यावेळेला तुम्हाला अनुभव येतो अधिकचा आणि तो सध्याच्या घडीला अनुभव आपण पाहतोय संदेशकडे आहे. यावेळेला बॅकफुटला येऊन पंच करायचं होतं. टॉप पद्धतीने केलेला फटका पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि एक सिंगल इथं पाहायला मिळते. खूप वेळानंतर टीमची धाबसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 8 या आकड्यावरती. 9 बॉलचा खेळ झालाय. टीमची धाबसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये उतरणार. या वेळेला समोरचा बॉल अगदी आपण पाहतोय क्लास गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. टेस्ट क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे की काय. बॉल टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजीचा दर्जा दाखवते महाडकरांना संदेश मुंडे. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, भेदक मारा करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय संदेश. अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. काहीतरी वेगळं आता करावं लागेल. मुझफ्फर या बॅटरला चौकार तर आलाय, परंतु खूप सारे डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत या इनिंग मध्ये. या वेळेला आपण पाहतोय बॅटची कडा घेतली आहे. एज अँड टेकन, बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 मुझफ्फर बा. बारामती वरून दाखल झालेला याचा आयकॉनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. युनायटेड 11 महाड या टीमच्या वतीनं मयूर मसाला आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती. बारामती वरून आपण पाहतोय आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये या महाड नगरीमध्ये ऐतिहासिक शहरामध्ये आज तो दाखल होताना पाहायला मिळतोय याचा आयकॉन म्हणून. यावेळेला संघ अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. संकटामधून बाहेर काढावं लागेल आपल्या टीमला. 2 षटकांचा खेळ संपला आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या सिंगल डिजिट वरती, ती म्हणजे अर्थात 8 आकड्यावरती. 4च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 3रं डिलिव्हर करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती RPL ची 4 व्हीलर कार आपल्या नावावरती करणारा खेळाडू
प्रथमेश म्हात्रे अर्थात पिट्टू पिट्टू या नावानं जास्तीची प्रसिद्धी या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिली आहे. सध्याच्या घडीला तो बाउंड ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटिंगही चांगली करतात आणि बॉलिंगही चांगली करतात. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं गेला तर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला युनायटेड 11 महाड या टीमने सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलंय. कोविड-19 मध्ये तुम्हाला करायचं होतं, परंतु सध्याच्या घडीला आता करतायत. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीयेत. आणखीन एक इथून पुढे पाहायला गेलं तर डॉट बॉल. या वेळेला अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजाची परीक्षा इथून पुढे घेतली जाते. रायगडचं क्रिकेट उगाच संपूर्ण भारतभर या खेळाडूने प्रवास नाही केलाय, काहीतरी वेगळं आहे त्यांच्यामध्ये आणि तेच आज मात्र महत्व आहे. महाड नगरीमध्ये येऊन मैदानावरती येऊन स्वतःला दाखवतात, सिद्ध करतायत. या वेळेला महत्व हो आवाज आलाय आणि घेतला इथून पुढे परतावं लागेल. चांगली कामगिरी नाही करू शकले. प्रथमेशच्या नावावरती विकेट येताना बॉल मिळते. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना युनायटेड 11 महाड या टीमला विकेट सोबत आहे. कंजूसबरी गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या थांबली आहे 8 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओमकार पाटीलने धावा खर्च केल्या 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बाउंड ट्रॅकवरती दाखल झाला संदेश मुंडे, त्यांनी धावा खर्च केली फक्त आणि फक्त 1. आणि अद्यापर्यंत प्रथमेश म्हात्रेने 3 बॉल डिलिव्हर केलेत, एकही धाव खर्च नाही केली आहे आणि विकेट सुद्धा आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. सिद्धेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल, अन्यथा या मॅच पासून तुम्ही पहिल्या इनिंग मध्येच दूर जाऊ शकता. मोठी स्पर्धा, मोठी कामगिरी करावी लागेल. काहीतरी वेगळं. या बेला स्लोवर वनचा बॉल, खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजून एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आले, सिद्धेश मैदानाच्या बाहेर सुद्धा जाताना पाहायला मिळतील. 1 ब्रिंग्स द 2, धक्का क्रमांक 4 बाद. आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत. पहिली विकेट 2 आकड्यावरती गेली होती, त्यानंतर जर पाहिलं तर 8 आकड्यावरती 3 विकेट गेल्यात. त्यामुळे धावा होत नाहीत, विकेट जात आहेत. काहीतरी वेगळा महत्व. आणि प्रथमेश आता जर पाहिलं तर मागचे 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता मात्र प्रथमेशकडे संधी असेल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे गोलंदाज, नाव आहे प्रथमेश म्हात्रे. पिट्टू बाउंड ट्रॅकवरती हॅट्रिकचा बॉल जमिनी लगत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल इथून पुढे अर्जित होताना पाहायला मिळते आहे आणि खूप वेळानंतर ही सिंगल येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे अर्थात अद्यापर्यंत सिंगल डिजिट वरती 9 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या 9ला 4. सध्याची परिस्थिती षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला सुरू आहे. डावखुरा आताचा बॅटर आता मात्र स्टॅकिंग एंडवरती आपण पाहतोय. या बेला ऑन साइडला आपण पाहतोय. खेळाडू आहेत, जास्तीचे मोठे फटके येत नाही आहेत, जोरकस फटकेबाजी करायची होती, परंतु काय गोलंदाजी केली आहे. 2 विकेट आपल्या नावावरती आपल्याला करताना पाहायला मिळाला आणि धावा सुद्धा कमी खर्च केल्यात पिट्टू या गोलंदाजाने. आणि बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावा संख्या 10 आकड्यावरती. आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावा संख्या अद्यापर्यंत. परंतु आमचे सगळेच जे को स्पॉन्सर आहेत त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं फ्रेंड्स ग्रुप महाडवरती असणारं प्रेम हे सगळ्या व्यक्तिमत्वांचं आणि किंबहुना या प्रेक्षक वर्गांचं, त्यामुळे सगळेजण या स्पर्धेला बघण्यासाठी येतात. स्पर्धा तर 4 दिवसांची आहे, परंतु चर्चा मात्र मागच्या 2 महिन्यापासून रंगली होती की ही स्पर्धा कधी येईल भेटीला. घ्या एवढं मोठं आयोजन तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेची खासियत म्हणजे 2 आयकॉन खेळाडू आणि त्यांना बघण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग
जिथे तुम्ही नजर टाकाल तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक पहिल्याच रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या पुढच्या 3 रात्रीमध्ये तर सगळे रेकॉर्ड्स आपण ब्रेक करणार आहोत. यंदाच्या अंगामधील अग्र क्रमांकावरती असणारी स्पर्धा नाही, त्या लेवलपर्यंत आपल्याला स्पर्धेला पोहोचवायचं आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय संदेश मुंडे आल्यात. बॅटची कडा घेतली. इथून पुढे आपण पाहतो बॅटरची बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. धाबा जास्तीचा नाही मिळणार. इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन अ बोर्ड. सांबर्ले एक्सप्रेसचा संदेश मुंडे ज्यावेळेला षटक क्रमांक दुसरा हाताळला फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती आणि आता सुद्धा सुरुवात चांगली केली आहे. हो, यावेळेला अंपायर्स आमच्याकडे वळतील. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये हा वाईट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आणि या इनिंग मधील मला असं वाटतं पहिला वाईट बॉल आहे जो संदेशने डिलिव्हर केलाय. त्यामुळे एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च नाही करतात ते गोलंदाज. 12 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. हो, या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट एस्टांचा वेध घेतलाय. बॅटरला इथून पुढे परतावा लागेल आणि जर पाय गेला तर अर्धा संघ डगआउट मध्ये विकेट सोबत आहे. इथून पुढे युनायटेड 11 महाड या टीमला आता मात्र धावांची भूक इथून पुढे वाढवावी लागेल. धावा तुम्हाला इथून पुढे बनवाव्या लागतील. धावा अद्यापर्यंत तिथेच आहेत. त्या म्हणजे 12 या आकड्यावरती 5 विकेट गेल्यात. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. सलमान ॲज अ पेन सीटर म्हणून सलमानला आपण नेहमीच पाहिलंय, परंतु या बेला संघ अडचणीमध्ये. सलमान आले. ब्लाइंड स्ट्रोक घ्यायचा होता. जास्तीचा धावा इथून पुढे नाही मिळणार. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन अ बोर्ड. सध्याची परिस्थिती धावा होत नाहीयेत. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगल्या इनिंग तुम्हाला आठवाव्या लागणार आहेत, तरच तुम्हाला इथून पुढे धावा येतील. प्रयत्न करावे लागतील. लहानपणापासून आपण ऐकलंय प्रयत्नार्थी परमेश्वर. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. स्पर्धा फार मोठी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी तुमच्या समोर. हो, या वेळेला आक्रमण केलंय. हवाई हल्ला तर केला होता. एलिव्हेशन फार होतं. डिस्टन्स याही वेळेला कव्हर नाही केलंय. आणखीन एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना युनायटेड 11 महाड या टीमला धक्का क्रमांक हा 6वा बाद. आणखीन एक विकेट संदेश मुंडे यांच्या खात्यामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाली. म्हणजे पहा, संघ चांगल्या स्थितीमध्ये असताना सुद्धा रजत मुंडे सातत्याने संदेशकडे जात आहेत, चर्चा करतायत. आणि ही मोठ्या खेळाडूंची खासियत असते. मॅचमध्ये तुम्ही नेहमीच इन्व्हॉल्वमेंट दाखवा. मॅच कधीच सोडू नका. न्यू बॅटर रईस तर दाखल तर झाले आहेत. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्ले अँड मिस स्वरूपाचा टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त महत्त्वाची टीमची धावसंख्या 13 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 13 रन ऑन अ बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला थांबवलं. आणखीन एक डॉट बॉल. संदेश मुंडेने काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली आहे. 2 षटकामध्ये आपण पाहतोय विकेट सुद्धा घेतल्या, धावा सुद्धा खर्च नाही केल्या संदेशच्या गोलंदाजाने. आणि इथून पुढे समोरच्या संघाला थांबवलंय. धावा फक्त आणि फक्त आपण पाहतोय त्या म्हणजे 13 या आकड्यावरती. 13ला आपण पाहतोय सध्याच्या घडीला 6 विकेट मैदानाच्या बाहेर.
विद्युत जोतातील आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय. 33 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण 34व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय आणि भव्य दिव्य आयोजनामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक इथून पुढे डिलिव्हर करण्यासाठी पुणे इंदापूरचा खेळाडू नाव त्याचं एजाज कुरेशी बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. ॲज आयकॉन पहिलाच बॉल लो फुल टॉस समोरच्या दिशेने आपण पाहतोय. फिल्डर आहेत परंतु एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. एजाजला आपण नेहमीच खुल्या गटामध्ये खेळत असताना चांगली बॅटिंग त्याची पाहिली आहे, परंतु आज मात्र आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती देखील एजाज ही कामगिरी चांगली करतात. हो, या बेला बॅटची गळा घेतली पाठीमागच्या दिशेने, फिल्डिंग तिथे सुद्धा चांगली केली आहे फाईन लीगच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधील टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन. शेवटचा आणि अंतिम षटक सध्याच्या घडीला हो या बेला उडवलाय. हा फटक्यामध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत वेल जज कॅच पाहायला मिळते अप्रतिम दर्जाची. इथून पुढे आपण पाहतोय कॅच पकडली गेली आहे, फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 7वा बाद. फैसल आता इथून पुढे आपल्याला नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत 9व्या क्रमांकावरती. हो या वेळेला स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि इथून पुढे पाहतोय लेझी क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. मॅच पहिल्याच पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये सोडले की काय युनायटेड 11 महाड या टीमने अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. हा 8वा टक्का आहे. इथून पुढे बॅटिंग करत असताना युनायटेड 11 महाड टीमला विकेटचं पतन. आवर्जून दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधून आपण या टॉस करायसाठी. हो या बेला खोलातला बॉल होता विराट फायटर्स करंजकोड आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी जितेंद्र सावंत मित्रमंडळ मोपरे. त्यामुळे मी लक्ष वेधतो आपण दोन टीमच्या कॅप्टनचा आपण कृपया करून टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेक मध्ये. खोलातला बॉल समोरच्या दिशेने महत्वाय जास्तीचा धावा इथून पुढे सुद्धा नाही मिळणार. सिंगल घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल 2 धावा आपल्याला इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. धावा नाही बनला गेला पहिल्या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये तेवढ्या. बघता बघता षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते. 19 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल येणाऱ्या उत्तर अर्धाच्या खेळामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स या टीमला. आणि तो धावसंख्येचा पाठलाग अगदी कसा होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत पुन्हा एकदा परिवर्तन. या आवाज ऐकूया त्या दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षल मुंडे सरांचा. तोपर्यंत आमच्या समवेत जॉईन राहा. एक छोटासा डिसे ब्रेक त्यानंतर लगेच आपण या सेकंड हाफ कडे
व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित भव्य दिव्य अभूतपूर्व स्पर्धा माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य पर्व पहिली रात्र 19 धावांचं टार्गेट. 30 बॉल मध्ये 19 धावा फक्त बनवायच्यात आणि त्या धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक महत्वपूर्ण फलंदाज आणि ज्यानं आपल्या नावाचा बोलबाला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केला तो खेळाडू एजाज कुरैशी स्ट्राईकला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल टप्पा पडलाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. ऑन फील्ड अंपायर तुम्ही पाहता. यस, पहिला बॉल या स्पर्धेचा कंपल्सरी फ्री हिट आहे. त्या कारणानं पहिल्याच बॉलवरती इथे मात्र वाईट आलं म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. एजाजला याची जाणीव आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका तर खेळला. बॉल हवेत, सिंगल मिळेल. दुसरा धावेचे प्रयत्न केले जातील का नाही. एकाच धावेवरती समाधान. फ्री हिटचा बॉल होता त्या कारणानं बचावला गेला. स्पर्धेची नियमावली आहे. विविध पद्धतीचे विक्रम या स्पर्धेनं मोडीत आणलेत. विविध पद्धतीची नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला बॉल नेहमी आपण फ्री हिटचा पाहिला. आता स्ट्राईकला खेळाडू अगदी ज्यानं सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बाईक जिंकण्याचा पराक्रम केलाय तो रजत मुंडे. ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. आविष्काराच्या फटक्यावरती विश्वास दाखवला गेला. बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. टीम मध्ये तब्बल 3 डावकुरे आताचे सर्वाधिक घातकी फलंदाज समाविष्ट केले चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमनं. म्हणजे एका बाजूला रजत मुंडे, दुसऱ्या बाजूला एजाज कुरैशी, तर तिसरा पिट्टू. याला कोण विसरेल. इन फॉर्म बॅटर आहे. सगळ्यांना अगदी त्यानं मंत्रमुग्ध केलं. काय त्यानं खेळ केला. रायगड प्रीमियर लीग गाजवली यंदाच्या पर्वाची. समोरचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे. बारामतीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. मयूर मिसाळ. धावा थांबवायच्यात त्याला. लो स्कोरिंग मॅच आहे पण लो स्कोरिंग मॅच असताना भरपूर सारी लो स्कोरिंग असंही म्हणावं लागेल कारण की अद्याप धावा फक्त 19 बनला. समोरचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला कॅच सुटली आहे. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. दिशेला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक येतोय तिथे सुद्धा एक धाव आरामामध्ये कंप्लीट होत असताना बघायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना धावगती पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल फेस करेल खेळाडू एजाज कुरैशी. मोठा फटका. एजाज कुरैशीचा ब्रँड दाखवणारा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तेरा धावा जमावत असताना पाहिलं मिळालं. 19 मधला 13 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये जमावत असताना पाहिलं मिळतील. जिथे 24 बॉल मध्ये आता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. उद्घाटनीय दिवसामध्ये, उद्घाटनीय रात्रीमध्ये अशा पद्धतीच्या मॅचेस आयोजकांना सुद्धा अपेक्षित होता कारण की उद्घाटन सोहळ्याला भरपूर सारा वेळ लागला आणि आता तो वेळ या मॅच मध्ये कव्हर होतोय की काय. कारण की
लवकर मॅच संपवण्याच्या इराद्यानं एजाज आणि रजत मैदानावरती दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती आयकॉन खेळाडू अनिकेत चव्हाण. पुढचा बॉल. अनिकेतचा चेंडू टप्पा पडलाय, बराच बाहेर निघून जातोय. तिकडे व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती होईल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते आणि त्या अतिरिक्त धावेनं धावा वाढतात. धावा 14 या स्कोर कार्ड वरती पोहोचतील. विराट फायटर करंज स्कूल टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय कळवा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी मॅच संपल्यानंतर लगेच मैदानावरती करा. सिंगल मिळते. या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सिंगलनं मॅच आरामामध्ये जिंकली जाणार आहे आणि सध्याच्या घडीला तेच चालू आहे, फक्त सिंगल. अनिकेत चव्हाण एक आयकॉन खेळाडू, तेलंगणाचा खेळाडू, लोकल बॉय, प्रयत्न करतोय धावा थांबवण्याचे, पण तेवढ्याशा धावा नाहीयेत. हाफ ट्रॅकर, मोठा फटका, विजयाची गोडधोड मिळवून देणारा हा एजाजच्या बॅटमधून षटकार. आतमध्ये फेकत होता, 2 षटकं त्यांना हाताळली आणि 3 फलंदाजांना बाद करत फक्त 3च धावा त्यानं खर्च केला. असा एक महत्वपूर्ण खेळाडू संदेश मुंडे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या संदेश प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबासाठी जिथे संदेश मुंडे प्लेअर ऑफ द मॅच. इस मुख्य स्टेज वरती आपण संदेशला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याचा गुणगौरव आपण या मुख्य मंचावरती करतो. अभिनंदन संदेश. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून.